जिल्ह्यातील आमगाव शहरातील किसन चंपालाल पांडे व कन्हैयालाल चंपालाल पांडे या आरोपींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लोकांना 7 ते 8% प्रमाणे प्रति महिना परतावा रिटर्न देण्याचे आमिष दाखवून बनगाव येथील चलुराज वेंकटरप्पा कमैया यांच्याकडून 3,19,75,000 रुपये घेऊन त्या पैशांचा अपहार केला। आरोपी भावंडांनी कमैया यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुकीकरिता पैसे दिले तर आम्ही तुम्हाला दर महिन्याला 60% दराने व्याज देऊ असे आमिष दाखविले। सुरुवातीला कमैया तयार झाले नाहीत, परंतु सर्वांनी त्यांना पैसे देण्यास म्हटल्याने त्यांनी जमीन विक्रीचे पैसे दिले। सन 2023ला दिलेल्या पैशाची गरज असल्याने कमैया यांनी किसन पांडे यांच्याकडे पैसे परत करण्याबाबत विचारणा केली, परंतु ते नेहमी काही ना काही कारणे सांगून टाळाटाळ करू लागले। 3,19,75,000 फसवणूक करणाऱ्या दोन्ही भावंडांवर आमगाव पोलिसांनी कलम 420, 418, 403, 406, 120 ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। यात आणखी फसवणूक झाल्याची नावे समोर येण्याची शक्यता आहे आणि फसवणुकीच्या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मेरा नाम चलुराज वेंकटरंगप्पा कमैया, राहणार बनगांव। मैंने बनिया मोहल्ला आमगांव यहाँ के निवासी कन्हैयालाल पांडे और किसन पांडे इन दोनों को 1,35,00,000 रुपए शेयर मार्केट में निवेश करने के लिए इन लोगों ने मेरे घर पे आके मेरे को बहुत क्या बोलते प्रेशर डालने के बाद मैं कन्विंस होकर इनको 1,35,00,000 रुपए दिया था। उस पे इन लोगों ने मुझे 50 लाख रुपए रिटर्न भी किए, बाकी 85 लाख चेक सिक्योरिटी के चेक दिए और 1 मई के चेक थे। मैं इनको 1 मई इनके जब घर पे गया रिटर्न पैसे लेने के लिए तो इनने मुझे वाद विवाद करके मैंने पैसे पूर्णतः दिया, ऐसा मैं एप्लीकेशन लगा के मेरे को भगा दिया। मेरे मित्रगण जो 4 लोग हैं जिनके भी उनके पैसे मिला के टोटल 3,20,00,000 रुपए पैसे हम लोगों के पैसे और मार्केट में जहां तक अंदाजन 150 से 200 करोड़ रुपए का घोटाला आई। टोटल 245 लोगों के पैसे है, ऐसा एक अंदाजन है, पर 245 सदस्य है इसमें। इस बारे में लोगों का इन्वेस्टिंग, इस बारे में आपने पुलिस स्टेशन में तकरार वगैरह? हाँ, पुलिस स्टेशन में मैंने FIR की है और इसमें पुलिस का पूर्णतः सहयोग है। पुलिस हमको पूर्ण मदद कर रही है, उनका आश्वासन है हम ये पैसे आपके निकालने में पूर्ण सहयोग करेंगे। इसमें श्री चौहान सर ने भरपूर मदद की और फुल इन्वेस्टिगेशन में हम उनका कोऑपरेट कर रहे हैं। जो भी हमारे पास एविडेंस है हम पूरा एविडेंस उनको दे चुके हैं और भी कुछ लोग मेरे साथ है, 20-25 लोग, उन लोगों का भी सहयोग मिलेगा उनको। पोलीस स्टेशन आमगाव येथे फिर्यादी चलुराज वेंकटरमैया कमैया वय 58 यांनी तक्रार दिली की माहे जून 2012 पासून ते आता येतो एक किसन चंपालाल पांडे वय 21 व कन्हैयालाल चंपालाल पांडे वय 24 यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून 7 ते 8% परतावा देऊ असा आमिष दाखवून वेळोवेळी 2012 पासून ते आता येतो फिर्यादी याच्याकडून 3,19,75,000 रुपये घेऊन त्याचा प्रामाणिकपणे अपहार करून फिर्यादीची फसवणूक केली अशी तक्रार प्राप्त झाल्याने या दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशनला कलम 420, 418, 403, 406, 120 ब बादवी असा गुन्हा दाखल केला आहे। दोन्ही आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहेत। सर मला हे सांगा, त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना PCR झालेला आहे का? दोन्ही आरोपींना आज मान्य न्यायालयासमक्ष हजर केले असता मान्य न्यायालयाने पुढील तपासकामी आरोपींच्या 20/6/2024 पर्यंत PCR मंजूर केला आहे। पुढील तपास आमगाव पोलीस करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका।
जय महाराष्ट्र.